नमस्कार. आज आपण लोकशाही हा घटक अभ्यासणार आहोत. आपण आज अशा युगात राहतो जेथे लोकशाहीनं लोकांना आकर्षित केलेलं आहे. लोकशाहीविषयी बोलणं ही राजकीय दृष्ट्या इतकी लोकप्रिय रीत आहे की हुकुमशहाला सुद्धा त्याच्या राजवटीला लोकशाही राजवट म्हणावंसं वाटतं. आज जगातील अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. लोकशाही संज्ञा ही सर्वांना माहीत आहे, मात्र लोकशाहीच्या सर्वसमावेशक व्याख्येबाबत मतभिन्नता आहे. तर ही लोकशाही म्हणजे नेमकं काय, तर ते आपण आधी स्पष्ट करून घेऊया. लोकशाही ही संकल्पना समजून घेण्यामधील गुंतागुंत लक्षात घेता आपण फक्त लोकशाहीच्या मूलभूत वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला लोकशाही शासन आणि बिगर लोकशाही शासन यामधला जो फरक आहे तो फरक आपल्याला ओळखता येईल. लोकशाहीची मूलभूत संकल्पना शिकवण्यासाठी आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊयात. अशी कल्पना करा की सुसंस्कृत जगापासून दूर आणि लोकसंख्या कमी असलेला एक प्रदेश आहे. या प्रदेशातील लोक अतिशय विस्कळीत स्वरूपात राहत आहेत. अशा ठिकाणी प्रत्येक जण स्वतःच्या लाभ व हितसंबंधांचाच विचार करत जीवन जगू लागेल. उपजीविकेच्या साधनांवरून संघर्ष, मारामाऱ्या होतील. बलवान लोक दुर्बलांचं अन्न, इंधन, गुरेढोरे पळवून घेतील. बळी तो कानपिळी हा या समूहातील जणू नियमच असेल. हितसंबंधांतील संघर्षामुळे प्रत्येक जण त्रस्त होईल. या प्रदेशातील लोकांमध्ये शत्रुत्व, स्पर्धा आणि विवाद देखील निर्माण होतील. लोकांना अंतर्गत सुरक्षा आणि सुव्यवस्थेची गरज ही देखील निर्माण होईल. जेव्हा बघा अंतर्गत सुरक्षा धोक्यात येते तेव्हा बाह्य आक्रमणाची भीती असते आणि त्यामुळे बाह्य आक्रमणापासून संरक्षण मिळण्याची देखील गरज लोकांना भासू लागेल. यातूनच लोकांच्या लक्षात येईल की काही समस्या अशा आहेत की त्या एकत्रच सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे हे लोक एकत्र येतील व एकत्र बसून त्यांच्या प्रश्नांची व त्यांच्यावरील उपायांची चर्चा करतील. हळूहळू त्यांचा एक सुसंघटित असा जनसमूह तयार होईल. परस्पर विरोधी हितसंबंधांमुळे निर्माण झालेले प्रश्न, संपूर्ण जनसमूहापुढे असलेले प्रश्न आणि त्याचबरोबर त्यांच्या सोडवणुकीचे मार्ग व साधने या सर्वांचा जर विचार ते सुरुवात करतील. अर्थातच हे सर्व एकाच बैठकीत घडणार नाही. सुरुवातीला त्या प्रदेशातील लोक पुन्हा पुन्हा जमून एकत्र बसून संपूर्ण समूहाच्या हिताचे निर्णय एकत्रित घेऊ लागतील. आता असे प्रश्न निर्माण होतील की सर्वांच्या फायद्याचे काय आहे हे कोण ठरवणार, कायदे कोण करणार, त्यांच्या अंमलबजावणीची व्यवस्था कोण पाहणार. त्यामुळे सर्वांच्या हिताचे नियम व कायदे ठरवण्यासाठी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सरकारची आवश्यकता वाटेल. तसेच अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि बाह्य आक्रमणापासून संरक्षणाची व्यवस्था जबाबदारीने पाहण्यासाठी सरकारसारख्या यंत्रणेची गरज भासू लागेल. आणि हे सरकार कसे निर्माण करायचं, त्यांचं कार्य काय असेल हे सुद्धा त्यांना ठरवावं लागेल. याचा अर्थ शासन व्यवस्थेची निर्मिती प्रक्रिया कशी असली पाहिजे, कोणत्या नियमांनी ही संस्था काम करेल, यासारखे आणखी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांपुढे निर्माण होतात. सुरुवातीला निर्णय घेण्यासाठी त्या प्रदेशातील सर्वच लोक एकत्र गोळा होऊन त्यांच्या समोरील प्रश्न सोडवू लागतील. परंतु जसा जसा काळ जाईल व जसजशी लोकसंख्या वाढू लागेल तसे तसं सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेणं अवघड होऊ लागेल. तसं करणं त्यांना जरी शक्य झालं तरी सर्वच प्रश्नांची सोडवणूक प्रक्रियेत भाग घेण्यासाठी लागणारा वेळ, इच्छा आणि आवश्यक ते कौशल्य देखील सर्वांकडे असलेच असं नाही. त्यामुळे जे विचार करू शकतात, बोलू शकतात आणि त्यांचं मत नीट व्यक्त करू शकतात, ज्यांच्याजवळ गुंतागुंतीच्या प्रश्नांची हाताळणी करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आहे, जे लोकांच्या वतीने कृती करू शकतात, व्यक्तींना आपले प्रतिनिधी म्हणून ते पाठविण्याचे लोक ठरवितात आणि
समूहाच्या सार्वत्रिक हितासाठी काम करू शकतात अशाच व्यक्तींना आपले प्रतिनिधी म्हणून पाठविण्याचे लोक ठरवतील आणि यातूनच संपूर्ण जनसमूहाचे प्रतिनिधित्व करतील अशा काही लोकांचं सरकार तयार होईल व ते सरकार सर्व व्यवस्था पाहू लागेल। अशा रीतीनंच लोक आपल्या प्रतिनिधीद्वारा निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ लागतील आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे सत्ताधारी निवडू लागतील। ही व्यवस्था लोकशाही स्वरूपाची असेल। बघा, इथे फक्त आपण लोकशाही कशी अस्तित्वात येऊ शकेल याचीच माहिती घेतली, मात्र काही वेळा त्याच समाजात अशी देखील परिस्थिती निर्माण होऊ शकेल की समाजात निर्माण झालेल्या अराजकाचा फायदा एखादी प्रबळ व्यक्ती किंवा प्रबळ गट घेईल आणि एका व्यक्तीची हुकुमशाही किंवा गटाची हुकुमशाही ही अस्तित्वात येऊ शकेल। तर बघा, अशा प्रकारे ही लोकशाही आहे। तर या लोकशाहीची व्याख्या बघा अब्राहम लिंकन यांनी कशा प्रकारे केलेली आहे। तर अब्राहम लिंकनच्या मते बघा, लोकांसाठी चालवलेले सरकार म्हणजेच लोकशाही। तर अशा प्रकारची जी व्याख्या आहे ती व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे। आता आपण लोकशाहीची जी काही वैशिष्ट्ये असतात तर ती वैशिष्ट्ये नेमकी काय, तर ती वैशिष्ट्ये आपण पाहूयात। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, लोक निर्वाचित प्रतिनिधी आणि प्रतिनिधींना अंतिम निर्णयाचे अधिकार। लोकशाही ही एक अशी शासन व्यवस्था आहे की ज्यामध्ये लोक स्वतःच त्यांचे राज्यकर्ते निवडून देतात। राज्यकर्ते लोकांनी निवडून दिलेले असतात। ही बाब लोकशाहीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची आहे। केवळ एवढंच नाही तर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार देखील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हाती असतात। याचा अर्थ लोकशाहीत खरी सत्ता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हाती असते। काही देशांमध्ये असे दिसते की निवडणुकीद्वारे जनता लोकप्रतिनिधी निवडून देते, पण निवडून आलेल्या प्रतिनिधींना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार नसतात। उदाहरणार्थ पाकिस्तानात अशी परिस्थिती होती की तेथे निवडणुका घेतल्या जात, मात्र तेथे शासन व्यवस्थेमध्ये नागरी सत्ताधारी आणि लष्करी सत्ताधारी असे संमिश्र चित्र होतं। निवडून आलेल्या प्रतिनिधींना काही अधिकार देखील होते, परंतु काही वेळा अंतिम निर्णय हे लष्करी अधिकारीच घेत असायचे। हे लष्करी अधिकारी लोकांनी निवडून दिलेले नसायचे। सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली कम्युनिस्ट पोलंडमध्ये किंवा अमेरिकेच्या नियंत्रणाखालील इराकमध्ये खरी सत्ता बाह्य शक्तींच्या हातात होती। देशातून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे ती नव्हती। याचाच अर्थ लोकशाहीत लोकांनी प्रतिनिधी निवडायला हवेत व खरी सत्ता लोकप्रतिनिधींच्याच हाती असायला हवी। लोकशाहीत जनता सार्वभौम असते, म्हणजेच जनतेवर दुसऱ्या कोणाचीही सत्ता नसते। आधुनिक लोकशाही देशात लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फतच सत्ता ही वापरली जाते। तर अशा प्रकारचं हे लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य बघा काय आहे की मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका। जर एखादा देश लोकशाही देश असेल तर त्या देशाच्या नागरिकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे। मुक्त आणि निकोप वातावरणामधील निपक्षपाती निवडणुका लोकशाहीसाठी गरजेच्या असतात। चीन सारख्या देशांमध्ये निवडणुका नियमितपणे घेतल्या जातात, परंतु निवडणुकींच्या बाबतीत तेथील वातावरण हे मुक्त व निपक्षपाती निवडणुकांसाठी पोषक नाही। चीनमध्ये त्यांची संसद निवडण्यासाठी नियमितपणे दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, परंतु चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनाच फक्त निवडणूक लढविण्याचं स्वातंत्र्य असतं आणि परिणामतः चीनमध्ये नेहमीच कम्युनिस्ट पक्षाचं सरकार असतं। मेक्सिकोमध्ये बघा 1930 ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दर 6 वर्षांनी अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होत असते। सन 2000 पर्यंत प्रत्येक निवडणूक इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पक्षच जिंकत आला। इन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशनरी पक्षाच्या दबावाखाली सरकारी अधिकारी, शिक्षक आणि प्रसार माध्यम सुद्धा सत्ताधारी पक्षाला लोकांनी मतदान करावे यासाठी त्यांच्यावर दबाव आणत
आणि त्यामुळेच विरोधी पक्षांनी निवडणुका लढविल्या, परंतु 2000 सालापर्यंत ते कधीच निवडणूक जिंकू शकलेले नाहीत. थोडक्यातच चीनमध्ये निवडणुका असून देखील प्रतिनिधी निवडण्याचा खरा अधिकार लोकांना मिळतच नाही. मेक्सिकोमध्ये लोकांना निवड स्वातंत्र्य होते, परंतु प्रत्यक्षात मात्र ते वापरले जात नव्हते. बघा, दोन्ही उदाहरणात असं दिसतं की लोक जरी सत्ताधारी पक्षाविरुद्ध होते तरी सत्ताधारी पक्षाचा पराभव कोणत्याही मार्गाने करू शकले नाहीत. या निपक्षपाती निवडणुका नाहीत, त्यामुळे या देशांचं वर्णन लोकशाही देश असं करता येणार नाही. लोक जेव्हा निर्भयपणे कोणताही दबाव नसताना निवडणुका लढवू शकतील तेव्हाच खरी लोकशाही अस्तित्वात येईल. तात्पर्य काय, तर ज्यामध्ये सत्तेवर असलेल्यांना सत्तेवरून दूर करण्याची पुरेशी शक्यता आहे, अशा मुक्त आणि निपक्षपाती निवडणुकांवर लोकशाही आधारलेली असली पाहिजे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मतांचं समान मूल्य. निवडणुका घेणे हे लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे तत्व आज जवळजवळ सर्व जगभर मान्य झालं आहे. प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा समान हक्क असणे आवश्यक आहे. मतदानाचा समान हक्क नागरिकांना नाकारला जात असेल तर निवडणुकांना लोकशाहीत अर्थ उरणार नाही. लोकशाही ही राजकीय समानतेच्या तत्वावर आधारलेली असते. तथापि अजून देखील अनेक देश असे आहेत जेथे मतदानाचा सर्वांना समान अधिकार नाकारला जातो. अशा देशांना लोकशाही देश म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, संयुक्त अरब अमिराती या देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार नाही. एस्टोनियामध्ये नागरिकत्वाचे नियम असे तयार केले आहेत की जे रशियन अल्पसंख्याक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मिळवणं अत्यंत कठीण जातं. लोकशाहीमध्ये प्रत्येक प्रौढ नागरिकाला एक मत आणि एका मताचे एकच समान मूल्य असलं पाहिजे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्याची जपणूक. लोकशाहीत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आदर केला जातो. त्याचप्रमाणे व्यक्तीला स्वातंत्र्य देखील दिली जातात. उदाहरणार्थ, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात दाद मागण्याचं स्वातंत्र्य. तर अशा प्रकारचे हे काही महत्त्वाचे अधिकार असतात आणि त्याचप्रमाणे कायद्यासमोर सर्व नागरिक समान असले पाहिजे. केवळ निवडणूक जिंकता आली म्हणून लोकशाहीमध्ये सरकारला मनाला येईल ते करता येत नाही. जरी लोकशाहीत बहुसंख्याकांची सत्ता असली तरी सरकारनं अल्पसंख्याकांच्या हक्कांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या संरक्षणाची खात्री दिली पाहिजे. लोकशाहीत निवडून आलेल्या सरकारला घटनेनं व कायद्याने काही अधिकार व जबाबदाऱ्या प्रदान केलेल्या असतात. सरकार हे संसदेला आणि अंतिमतः सर्व लोकांना जबाबदार असते. त्यामुळेच लोकशाही शासन हे संविधान आणि नागरिकांचे हक्क यांच्या मर्यादेमध्ये राहून कार्य करत असते. तर या सर्वांवरूनच आपल्याला असं लक्षात येईल की लोकशाही ही अशी शासन व्यवस्था असते की ज्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सत्तेवर असतात आणि त्या प्रतिनिधींना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असतो. दुसरं म्हणजेच निवडणुका मुक्त आणि निपक्षपाती वातावरणात घेतल्या जातात. तिसरं आहे प्रौढ मताधिकार असतो आणि प्रत्येक मतांचं मूल्य समान असतं. आणि चौथं म्हणजेच लोकांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य यांची जपणूक केली जाते. त्यानंतर पुढे आता आपण लोकशाहीचे प्रकार पाहूयात. लोकशाही शासन व्यवस्थेने प्राचीन काळापासूनच विविध संक्रमणांचा अनुभव घेतला आहे. त्यामुळेच लोकशाहीची जी विभागणी आहे ती विभागणी आपल्याला दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार आहे त्याचाच प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष लोकशाही. तर त्यातला सर्वात पहिला प्रकार आपण पाहूयात, प्रत्यक्ष लोकशाही. नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित असणारी लोकशाही म्हणजेच प्रत्यक्ष लोकशाही. प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये विशेषतः अथेन्समध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती.
प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. ग्रीक व रोमन नगर राज्य आकाराने लहान होती. शिवाय स्त्रिया, गुलाम, परकीय इत्यादींना नागरिकत्वाचा दर्जा नसल्यानं नागरिकांची संख्या देखील अतिशय कमी होती. आजच्या काळा इतकं सार्वजनिक प्रश्नांचं स्वरूप हे गुंतागुंतीचं नव्हतं. त्यामुळेच नागरिक परस्परांशी चर्चा करून सल्लामसलतीने सार्वजनिक प्रश्न सहज सोडवित असायचे. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता स्वतः सत्ता वापरू शकत होती, म्हणजेच जनता खऱ्या अर्थानं सार्वभौम होती. आधुनिक काळात लोकसंख्येत वाढ झाली, तसेच सार्वजनिक प्रश्न देखील गुंतागुंतीचे बनले. त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही अव्यवहार्य ठरली आहे. त्यानंतर लोकशाहीचा दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष लोकशाही. आधुनिक देशांमध्ये मोठा भूप्रदेश आणि प्रचंड लोकसंख्येमुळे प्रत्यक्ष लोकशाही टिकून राहू शकली नाही. आधुनिक लोकशाही देशात सर्व नागरिक शासकीय घडामोडींमध्ये सक्रिय भाग घेत नव्हते. जे लोकांच्या वतीने बोलू शकतात आणि क्रिया करू शकतात, निर्णय घेऊन धोरणांची अंमलबजावणी करू शकतात, अशा प्रतिनिधींची निवड नागरिक करत असतात. आणि ज्या लोकशाहीमध्ये लोकांनी निवडलेले प्रतिनिधी सरकार चालवितात, त्याला अप्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतात. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि भारत यासारख्या देशांमध्ये अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही आढळून येते. लोकांची मते प्रत्यक्षपणे नव्हे तर त्यांच्या प्रतिनिधींमार्फत व्यक्त होत असल्याने तिला अप्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात. या अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचे देखील दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आणि दुसरा आहे संसदीय लोकशाही. बघा, संसदीय लोकशाही इंग्लंड आणि भारतामध्ये अस्तित्वात आहे, तर अमेरिका आणि फ्रान्समध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. राजकीय घडामोडींमध्ये रस घेणारे किंवा राजकीय व इतर प्रश्नांचा अभ्यास करणारे लोक फार थोडे असतात. ही अप्रत्यक्ष लोकशाहीमधील मुख्य समस्या आहे. बहुतेक लोकांना शासनाच्या कामामध्ये रस नसतो. विशेष करून विकसनशील देशांच्या बाबतीत ही गोष्ट आढळून येते. सर्व नागरिकांना शासन व्यवस्थेमधील सहभाग ही गोष्ट अशक्य आहे आणि त्यामुळेच अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही अपरिहार्य आहे. यानंतर पुढे आपण जनसहभाग वाढविण्याचे आधुनिक काळातील मार्ग पाहणार आहोत. आतापर्यंत आपण प्रत्यक्ष लोकशाही व अप्रत्यक्ष लोकशाही या दोन्ही पद्धतींची माहिती घेतली. प्रत्यक्ष लोकशाही आजच्या काळात शक्य नाही आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनतेच्या सहभागाला पुरेशी संधी देखील नसते. त्यामुळे काही देशांनी, उदाहरणार्थ फ्रान्स, स्वित्झर्लंड इत्यादी देशांनी जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी काही मार्ग अवलंबले आहेत. तर ते मार्ग आपण एक एक करून पाहूया. त्यातला पहिला आहे प्रत्यावाहन, प्रतिनिधींना परत बोलावणे. अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये जनतेचे प्रतिनिधी निवडून दिले जातात. हे प्रतिनिधी ठरवून दिलेल्या काळासाठी राज्यकारभार करतात. जर एखादा प्रतिनिधी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नसेल तर एकूण मतदारांपैकी विशिष्ट संख्येने लेखी विनंती केल्यास संबंधित प्रतिनिधीला परत बोलवता येतं. प्रतिनिधींवर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. स्वित्झर्लंड तसेच अमेरिकेतील काही घटक राज्यांमध्ये हा मार्ग वापरला जातो. दुसरा आहे जन उपक्रम, म्हणजेच नागरिकांकडून कायद्याचा प्रस्ताव. कायदा तयार करणे, त्यासाठी कायद्याचा प्रस्ताव मांडणे ही जबाबदारी कायदेमंडळाची असते. नागरिकांनी कायद्यांचा प्रस्ताव मांडणे याला जन उपक्रम असे म्हणतात. ठराविक संख्येने नागरिकांनी असा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल ही घ्यावीच लागते. अशी व्यवस्था काही देशांमध्ये असते. हा अधिकार स्वित्झर्लंडमधील नागरिकांना आहे. त्यानंतरचा मार्ग आहे सार्वमत, म्हणजेच सार्वजनिक प्रश्नांवर जनतेचं मत घेणं. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर
लोकमत आजमावण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. लोकांनी त्या मुद्द्यावर मत दिल्यानंतर निर्णय घेतला जातो. त्यानंतरचा मार्ग आहे जनपृच्छा, म्हणजेच कायद्याच्या प्रस्तावावर जनतेचं मत. जनपृच्छा व सार्वमत या दोन्ही संज्ञा बऱ्याच वेळा समान अर्थाने वापरल्या जातात. जनतेशी संबंधित अशा आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय विषयांवर जनतेचं मत सार्वमतामधून घेतलं जातं, तर फक्त कायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती मिळवण्यासाठी जनपृच्छेचा वापर हा केला जातो. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील संविधानातील दुरुस्ती व जनपृच्छेद्वारे संमत केली जाते. तर अशा प्रकारे आपण लोकशाही हा घटक अभ्यासलेला आहे. यानंतर पुढे आता आपण राजकीय पक्ष हा घटक पाहूया. तर यापूर्वी आपण लोकशाही म्हणजे काय, तसेच लोकशाहीची वैशिष्ट्ये पाहिली. तर यामध्ये आपण राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्षांचे तसेच भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचा अभ्यास आपण या घटकात करणार आहोत. राजकीय पक्ष हा लोकांचा समूह किंवा गट असतो. एकाच प्रकारची मतं असलेली माणसे गट म्हणून एकत्र येतात. तसेच राजकीय पक्षात देखील समान राजकीय भूमिका असलेले लोक एकत्र येतात. राजकीय भूमिका ही राजकीय प्रश्नांबाबत असते. उदाहरणार्थ, शेतकऱ्याच्या पिकाला सरकारनं ठराविक भाव दिलाच पाहिजे याबाबत राजकीय पक्षातील सर्व सदस्यांचं मत एक असतं. अशा प्रकारे राजकीय पक्ष विविध प्रश्नांबाबत आपली भूमिका ठरवितात. यालाच पक्षाचं धोरण किंवा कार्यक्रम असं म्हटलं जातं. ते धोरण मान्य असणारे किंवा आवडणारे लोक एका गटात येतात. अशा प्रकारे लोक किंवा नागरिक राजकीय पक्षांशी जोडले जातात. लोकशाहीत अनेक राजकीय पक्ष असतात. त्यांच्याकडून विविध धोरण देखील जाहीर होतात. निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा होते आणि यामुळे नागरिकांपुढे पर्याय देखील उपलब्ध होतात. निवडणुकीत बहुमत प्राप्त झालेले पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून ओळखले जाते आणि बहुमत न मिळवू शकलेल्या पक्षांना विरोधी पक्ष असं म्हटलं जातं. सत्तेवर आलेल्या पक्षाला आपली ध्येय धोरण राबवण्याची संधी देखील मिळते. तर ही पक्ष पद्धती नेमकी कशा प्रकारची असते तर ती आपण पाहूयात. राजकीय पक्ष एका पद्धतीनुसार किंवा व्यवस्थेनुसार कार्य करत असतात. एखाद्या देशात किती राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत, तसेच एका वेळी किती पक्षांना सत्ता मिळते यावरून पक्ष पद्धतीचं वर्गीकरण हे केलं जात असतं. एक पक्ष पद्धतीमध्ये एकच पक्ष अस्तित्वात असतो किंवा एकच पक्ष प्रभावी असतो. जो पक्ष सत्तेवर येतो तो प्रभावी पक्ष असतो. काही देशांमध्ये दोन पक्ष प्रभावी असतात, पण सत्ता मात्र एकाच पक्षाला मिळते. तर काही देशात दोन पक्ष प्रभावी असतात आणि ते दोन्हीही पक्ष स्वतंत्रपणे आळीपाळीने सत्तेवर येऊ शकतात. यालाच द्विपक्ष पद्धती असे म्हणतात. बहुपक्ष पद्धतीमध्ये अनेक पक्ष प्रभावी असतात आणि एकमेकांशी स्पर्धा देखील करत असतात. पण कोणत्याच एका पक्षाला सरकार स्थापन करता येत नाही. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पक्ष सत्तेवर एकत्रित येतात, ती बहुपक्ष पद्धत. या पद्धतीनं तयार होणाऱ्या सरकारला युती सरकार किंवा आघाडी सरकार असं म्हणतात. अशा प्रकारे राजकीय पक्ष हे राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असतात. सत्ता प्राप्त करणे आणि ती टिकवणं हे राजकीय पक्षांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. त्यासाठी राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. भारतात पक्षातील वरिष्ठ नेते उमेदवारांची निवड करतात. उमेदवाराला पक्षाकडून उमेदवारी म्हणजेच तिकीट मिळतं. भारतात राजकीय पक्ष हे चिन्हांवरून देखील ओळखले जातात. राजकीय पक्ष सामान्य जनतेला जवळचेच वाटतात. रोजच्या जीवनातल्या समस्या राजकीय पक्षांकडून सोडविल्या जातील असा लोकांना विश्वास असतो. राजकीय पक्ष देखील पाठिंब्यासाठी लोकांवर अवलंबून असतात. लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा
पूर्ण करण्याचे काम राजकीय पक्ष करतात आणि त्यामुळेच लोक राजकीय पक्षांना पाठिंबा देतात. पाठिंब्याबरोबरच राजकीय पक्षांवर टीका देखील केली जाते. चळवळी, प्रसार माध्यम, बिगर शासकीय संघटना आणि नागरिक पक्षांवर टीका करतात. जगात असे मोजकेच देश आहेत की जिथे राजकीय पक्षच नाही. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे. आता पुढे आपण या राजकीय पक्षांचे थोडक्यात प्रकार पाहून घेऊयात. भारतातील राजकीय पक्षांचे दोन मुख्य प्रकार पडतात. पक्षांच्या प्रभाव क्षेत्रावरून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय असे दोन पक्ष प्रकार आहेत. दोन्ही प्रकारात सत्ताधारी आणि विरोधी असे दोन दोन प्रकार आढळतात. या राजकीय पक्षांची कार्य बघा काय असतात. राजकीय पक्षांचा उदय हा प्रातिनिधिक लोकशाही संबंधित आहे. लोकशाहीत प्रतिनिधी निवडण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरते. राजकीय पक्ष हे सत्ता मिळवण्याचं साधन आहे. प्रत्येक राजकीय पक्षात सक्रिय कार्यकर्ते आणि पक्षाची पाठीराखी किंवा पाठिंबा देणारे अशी लोकरचना असते. तर यामध्ये राजकीय पक्षांचे प्रमुख कार्य बघा काय असतं. पहिलं आहे धोरण ठरवताना सहभाग घेणं. वेगवेगळे पक्ष आपली धोरणं आणि कार्यक्रम जाहीर करतात. जनतेला आपली धोरणं कशी योग्य आहेत हे राजकीय पक्षाकडून प्रचाराच्या आधारे सांगितलं जातं. निवडणुकीत बहुमत मिळालं तर राजकीय पक्ष सत्तेवर येतो. सत्ता प्राप्त झाल्यानंतर पक्षाला आपली धोरणं राबवणे शक्य होतं. दुसरं महत्त्वाचं कार्य बघा काय आहे की सरकार तयार करणे आणि राज्य कारभार चालवणे. सरकार तयार करण्यामध्ये राजकीय पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. सरकार चालवण्यासाठी राजकीय पक्ष महत्त्वाचे असतात. जे पक्ष सत्तेवर येतात ते लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या बदल्यात जास्तीत जास्त लोकांकडून पाठिंबा मिळवतात. मागण्यांचं रूपांतर कार्यक्रमात केलं जातं. सत्ताधारी पक्ष त्यांना असलेल्या बहुमताच्या जोरावर कायदे तयार करतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात. लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा निर्माण होते. जर राजकीय पक्षांनी मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुढच्या निवडणुकीत पराभूत होण्याची त्यांना सतत भीती असते. राजकीय पक्ष लोकशाही व्यवस्थेला बळकटी देखील आणू शकतात. त्यानंतरचं पुढचं महत्त्वपूर्ण कार्य आहे कायदे निर्मितीत सहभाग घेणे. सरकारी ध्येय धोरण ठरविण्याबरोबरच कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत देखील राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असते. सत्ताधारी पक्षाचा मंत्री किंवा कोणताही संसद सदस्य कायद्याचा मसुदा किंवा विधेयक सादर करू शकतो. बहुमत पाठीशी असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचं विधेयक मंजूर होणे सहज शक्य होते. मसुद्यावर टीका टिप्पणी होते. संसदेत विधेयकावर चर्चा, वादविवाद देखील होतात. जनतेचे हितसंबंध म्हणजेच मागण्या सुरक्षित ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची टीका महत्त्वाची असते. यामुळे सत्ताधारी पक्ष सारासार विचार करून कायदे मंजूर करून घेतात. त्यानंतरचं पुढचं महत्त्वपूर्ण कार्य आहे जनजागृती किंवा लोकशिक्षण. राजकीय पक्षांमुळे जनतेला राज्यकारभाराची माहिती होते. सभा, मेळावे, अधिवेशन, पत्रक अशा अनेक माध्यमातून राजकीय पक्ष नागरिकांना राजकारणाचे ज्ञान देतात. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही आपले कार्य प्रचारातून जनतेपुढे मांडत असतात आणि याचमुळे पक्षांची माहिती मिळते. तसेच नागरिकांना आपल्या मताची जाणीव देखील होते. राजकीय पक्षांमुळे जनतेला आपले प्रश्न सोडविले जातात असा विश्वास वाटतो आणि यामुळेच सामान्य नागरिक आणि विविध गट लोकशाहीशी आणि राजकीय प्रक्रियेशी जोडली जातात. लोकांना संघटित करून त्यांना जागरूक करण्याचं काम राजकीय पक्ष करतात. असे जागरूक झालेले नागरिक
पक्षात आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होतात. लोकशाहीत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते. निवडणूक प्रचाराच्या वेळेला विविध प्रश्नांबाबत लोकशिक्षण होत असतं. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं. बघा, ज्या पक्षांना निवडणुकीत बहुमत प्राप्त होत नाही ते पक्षच विरोधी पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. विरोधी पक्ष सरकारच्या म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर टीका करत असतात. जनतेवर अन्याय होत असेल तर विरोधी पक्ष अशी अन्यायकारक धोरणं रद्द करण्याची मागणी करू शकतात. जनतेच्या हितसंबंधांविरोधी असणाऱ्या धोरणाबाबत विरोधी पक्षाकडून मोर्चे, निदर्शने देखील केली जातात. उदाहरणार्थ, अन्नपदार्थ, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस किंवा पेट्रोल यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर किंवा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर अशी आंदोलनं केली जातात. यामुळे सरकारवर अंकुश ठेवला जातो. लोकशाहीचं संरक्षण करणारा पहारेकरी अशी विरोधी पक्षांची भूमिका असते. जबाबदार सरकार तयार करण्यात राजकीय पक्षांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतरचं पुढचं महत्त्वपूर्ण कार्य आहे बघा त्यांचं जनता व सरकारमधील दुवा म्हणून काम करण्याचं. राजकीय पक्षांमार्फत जनता शासकीय यंत्रणेपर्यंत जोडली जाते. जनतेच्या इच्छा, आकांक्षा, मागण्या सरकारकडे पोहोचविण्यात राजकीय पक्षांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच सरकारी धोरणांची किंवा योजनांची माहिती जनतेला दिली जाते. यावर जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन त्या सरकारला सांगण्याचं काम राजकीय पक्ष करतात. आपण देखील सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो असा विश्वास राजकीय पक्षांमुळे सामान्य जनतेला मिळू शकतो. राजकीय पक्ष हे सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून देखील ओळखले जातात. त्यानंतर पुढे आता आपण मान्यताप्राप्त राजकीय पक्ष पाहूयात. भारतात राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, मान्यताप्राप्त राज्य पातळीवर पक्ष आणि नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेले पक्ष अशी वर्गवारी केली जाते. राज्य पातळीवरील पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी निवडणूक आयोग वेळोवेळी निकष निश्चित करतो. त्यात प्रामुख्याने किमान जागा व किमान मते या अटींचा समावेश असतो. अशी मान्यता मिळाल्यामुळे त्या राजकीय पक्षांसाठी त्या राज्यात किंवा देशभर एकच निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून राखून ठेवलं जातं. म्हणून राजकीय पक्षांच्या दृष्टीने या मान्यतेला महत्त्व असते. जर पक्ष नोंदणीकृत नसेल तर अशा पक्षांचे उमेदवार पक्षांच्या नावाने त्यांनी प्रचार केला तरीही अपक्ष उमेदवार म्हणूनच अधिकृतपणे ओळखले जातात. त्यानंतर आता आपण साम्राज्यवाद पाहूयात. जगातील सामर्थ्यवान देशांनी स्वतःच्या सीमा ओलांडून आपल्या राज्याचा विस्तार केला. लष्करी ताकद वापरून जवळचे प्रदेश तसेच जग जिंकण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यामध्ये होती. या प्रादेशिक विस्ताराला साम्राज्यवाद असे म्हणतात. औद्योगिक क्रांतीनंतर स्वतःच्या देशासाठी जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवणे हे साम्राज्यवादाचं उद्दिष्ट बनलं. याला आर्थिक साम्राज्यवाद असं म्हटलं जातं. साम्राज्यवादी देश आर्थिक लाभ आणि राजकीय सत्ता मिळवतात. भारतात इंग्रज लोक व्यापार म्हणून आले आणि राज्यकर्ते देखील बनले हे आपल्याला माहीतच आहे. इंग्रजांप्रमाणेच भारतात डच, पोर्तुगीज, फ्रेंच साम्राज्यवादी काही भागांवर राज्यकरण गेले. त्यानंतर आहे संघराज्यवाद. शासनाचा एक प्रकार किंवा तत्व म्हणून संघराज्यवाद ओळखला जातो. यामध्ये सत्ता ही केंद्र व संघ सरकार आणि राज्य सरकारे यांच्यामध्ये विभागून दिलेली असते. थोडक्यातच केंद्र सरकार इतकेच महत्त्व राज्य सरकारला असते. अमेरिकेत संघराज्य पद्धतीचं शासन आहे. तेथे केंद्र सरकार आणि 50 राज्यांची सरकारे अशी रचना आहे. त्यानंतर पुढे आहे जमातवाद. देशात अनेक जमातींचे किंवा धर्माचे लोक राहत असतात.
जमातवाद म्हणजे एका जमातीचे किंवा धर्माचे वर्चस्व इतर जमाती किंवा धर्मांवर असावे असं मानणारा विचार. जमातवादामुळे दोन जमाती किंवा धर्म एकत्र राहू शकत नाही. यातूनच समाजाचे किंवा देशाचे विभाजन घडून येते. त्यानंतर आहे गांधीवादी तत्व. व्यक्ती आणि समूहासाठी महात्मा गांधीजींच्या विचारातून निर्माण झालेली तत्व त्यालाच गांधीवादी तत्व असे म्हणतात. सत्य, अहिंसा, शांतता, खेड्यांचा विकास आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हे यातील प्रमुख तत्व आहेत. समाजातील प्रत्येक गटाच्या विकासासाठी पाठिंबा या कल्पनेशी सामाजिक न्याय ही संकल्पना निगडित आहे. त्यानंतर आहे सामाजिक न्याय. आर्थिक, सामाजिक व राजकीय विषमता नष्ट करणे हे याचं उद्दिष्ट असतं. व्यक्तीची प्रतिष्ठा जपणे हे सामाजिक न्यायाचं ध्येय असतं. संधीची समानता हा सामाजिक न्यायाचा आधार आहे. जगातील अनेक राजकीय पक्षांनी सामाजिक न्याय हे आपल्या पक्षाचं उद्दिष्ट म्हणून स्वीकारलेलं आहे. धर्म, जात, पंथ, स्त्री पुरुष अशा कोणत्याही विषमतेच्या कारणावरून अन्याय होऊ नये असे सामाजिक न्यायाचा विचार सांगतो. तर अशा प्रकारे आपण राजकीय पक्ष या घटकाविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता पुढे आपण लोकशाही आणि विविधता हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, आतापर्यंत आपण लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाहीत राजकीय पक्षांचं स्थान काय असतं हे शिकलो. आता यामध्ये आपण सामाजिक विविधता म्हणजे काय ते बघणार आहोत. विविधता आणि लोकशाही यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास देखील आपण या घटकामध्ये करणार आहोत. समाजातील सगळी माणसे सगळ्या बाबतीत एकसारखी नसतात. अगदी तुमच्या गावी जरी पाहिलं तरी काय दिसेल? काही लोक फार पूर्वीपासून तुमच्या गावात राहत आहेत, तर काही लोक गेल्या 10-20 वर्षामध्ये गावात येऊन राहू लागले असतील. त्यातले काही तर आधी महाराष्ट्र राज्याबाहेर देखील राहत असतील. कोणी राजस्थानातून आले असतील, कोणी ओडिशामधून, तर कोणी पार नेपाळ आणि तिबेटमधून सुद्धा. गावातले सगळे लोक घरात मराठी भाषा बोलतात की मराठी खेरीज इतर कोणती तरी भाषा घरात बोलणारे लोक देखील तुमच्या गावात आहेत. कोणत्याही गावात आणि शहरात वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे संप्रदाय आणि धर्म असणारे लोक राहतात. भाषा, प्रदेश, धर्म यांच्या अशा वेगळेपणालाच विविधता असे म्हणतात. तर या समाजातील वेगळेपण आणि विविधता कशा प्रकारची असते? तर बघा, कोणताच समाज सर्व बाबतीत एकसारखा नसतो. काही प्रकारांचा वेगवेगळेपणा हा आपल्या कोणत्या प्रकारच्या समूहात जन्माला येतो त्यावर ठरतो. दुसऱ्या प्रकारचा वेगळेपणा आपण स्वतः जी गुणवैशिष्ट्ये कमावतो त्यानुसार ठरतो. पहिल्या प्रकारचं उदाहरण म्हणजे भाषेच्या आधारे ठरणारे आपले प्रादेशिक वैशिष्ट्य आहे. छंद, व्यवसाय किंवा कौशल्य यांच्या आधारे ठरणारा वेगळेपणा हा दुसऱ्या प्रकारचा वेगळेपणा असतो. आपण जेव्हा म्हणतो की आम्ही मराठी भाषिक आहोत, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की मराठी बोलणाऱ्या कुटुंबात आपला जन्म हा झालेला आहे. तसेच एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की आम्ही साताऱ्याचे किंवा भंडाऱ्याचे आहोत, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ते कुटुंब पूर्वापार त्या जिल्ह्यात राहत होते. भाषा, प्रदेश, देश हे असे जन्मावर ठरणारे आणि वेगळेपणा निर्माण करणारे मुख्य घटक सांगता येतील. अशीच जीवशास्त्रीय आधारे होणारी विभागणी म्हणजेच स्त्री पुरुष ही विभागणी होय. आपण ज्या कुटुंबात जन्माला येतो त्याचा धर्म हाच आपला धर्म असे बहुतेक वेळा घडते. मात्र आपण वयाने मोठे झाल्यावर आपल्या मनाला पटणारा धर्म स्वीकारू शकतो. तसंच एखादा मनुष्य असेही म्हणू शकतो की मी निराशावादी आहे. त्यामुळे धर्म आणि श्रद्धा हा घटक स्वतःच्या निवडीवर ठरणारा घटक असतो. अशा प्रकारे आपल्या सभोवताली वेगवेगळ्या समूहाचे लोक वावरत असतात. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. त्यांचं मूळ प्रदेश वेगवेगळे असतात. त्यांचे धर्म
आणि धार्मिक रिवाज वेगवेगळे असतात. शिवाय त्यांचे व्यवसाय सुद्धा वेगवेगळे असतात. म्हणून तर आपण शेतकरी, व्यापारी, दुकानदार, पांढरपेशे किंवा नोकरदार अशा प्रकारच्या लोकांची वर्गवारी करत असतो. एकाच समाजात वेगवेगळी वैशिष्ट्ये असणारे लोकसमूह राहतात. या सामाजिक वास्तवाला विविधता किंवा बहुविधता असं म्हणतात. पूर्णपणे एकसंध असा समाज सहसा कुठे आढळतच नाही. काही समाज जास्त विविधतापूर्ण असतात तर काही समाज कमी विविधतापूर्ण असतात. उदाहरणार्थ, अवाढव्य भूप्रदेशावर पसरलेला चीनी समाज हा भाषेच्या बाबतीत एकसंध आहे, म्हणजेच तेथील सर्वांची भाषा एकच आहे. त्या उलट अनेक छोटे समाज सुद्धा बहुभाषिक असतात, म्हणजे तिथे एकापेक्षा जास्त भाषांचे लोक असतात. भारताच्या शेजारी देशांमधील अशा बहुभाषिक समाजांची नावं तुम्हाला सांगता येतील. एकाच समाजात विविध भाषा बोलणारे किंवा धर्माचे लोक राहणे ही आजच्या काळात तशी सगळीकडे दिसणारी गोष्ट आहे. पण पूर्वी अनेक देशांमध्ये आणि विशेषतः युरोपातील देशांमध्ये एकाच धर्माचे आणि एकाच धर्मपंथाचे लोक राहत असतात. या उलट भारतात खूप पूर्वीपासून अनेक धर्माचे आणि पंथाचे लोक राहत आलेले आहेत. त्यानंतर पुढे आता आपण विविधता आणि एकता पाहूयात. समाज एकजिन्सी असेल तर ऐक्य भावना निर्माण होणे व ती टिकून राहणे सोपे जाते असं पूर्वीपासूनच मानलं जायचं. युरोपातील छोट्या छोट्या आणि फारशी विविधता नसलेल्या समाजांना हा विचार त्या काळात बराचसा लागू देखील पडत होता. पण 20व्या शतकात जगभरातल्या लोकांची सरमिसळ खूप वाढली. सगळेच समाज पूर्वीपेक्षा जास्त विविधतापूर्ण बनले. त्यामुळे आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांबरोबर एकाच समाजात लोक एकत्र राहू लागले. विविधता असली म्हणजे ऐक्य भावना विकसित होण्यात अडथळे येतातच असं नाही, हे अनुभवावरून दिसून आलेलं आहे. भारतासारख्या समाजामध्ये तर पूर्वापार नेहमीच भाषा, प्रदेश, धर्म, पंथ यांची विविधता राहिली आहे. अशी विविधता असून सुद्धा ऐक्य भावना साकारता येते हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने दाखवून दिले. म्हणूनच विविधता आणि एकता ही दोन्ही वैशिष्ट्य एकत्र नांदू शकतात याचं भारत हे एक ठळक उदाहरण मानलं जातं. त्यानंतर पुढे आहे विविधता आणि लोकशाही राजकारण. पूर्वी अशी देखील समजूत होती की समाज जर एकसंध असेल तर लोकशाही यशस्वी होण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे एकजिन्सी समाज ही जणू काही लोकशाहीसाठी एक आवश्यक बाब मानली जायची. गेल्या 60-70 वर्षांमध्ये विविधता असलेल्या अनेक समाजांमध्ये लोकशाही अस्तित्वात आलेली आहे. भारतासारख्या देशामध्ये ती यशस्वीपणे राबवली सुद्धा जात आहे. त्यामुळे विविधता ही लोकशाहीच्या वाटचालीतला अडथळा आहे ही समजूत आता मागे पडली. उलट आता असं मानलं जातं की लोकशाही असेल तर विविधतेचे संरक्षण तर होतेच, पण लोकशाही असलेला समाज जास्त यशस्वीपणे विविधता हाताळू शकतो. लोकशाहीमध्ये लोकांना आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एकत्र येण्याची मुभा असते. म्हणूनच लोकशाहीत जेव्हा विविधता असते तेव्हा त्या विविधतेच्या आधारावर राजकीय मागण्या करणारे गट तयार होऊ शकतात आणि अशा प्रकारे धर्म, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारावर राजकीय गट निर्माण होणे ही लोकशाहीमध्ये नेहमीच घडून येणारी गोष्ट आहे. आपण मागच्या प्रकरणात राजकीय पक्षांचा अभ्यास केला व त्याचबरोबर भारतातील प्रादेशिक म्हणजे राज्य पातळीवर असणाऱ्या पक्षांची देखील माहिती घेतली. भारतातील प्रादेशिक म्हणजे राज्य पातळीवर असणाऱ्या पक्षांचा अभ्यास असे काही पक्ष त्या राज्यातील लोकांच्या मागण्या आणि अपेक्षा यांच्या आधारे राजकारण करत असतात. कोणत्याही एकाच सामाजिक आधारावर लोकांना संघटित करण्यात सुद्धा अडचण असते.
समजा भाषेच्या आधारावर त्या भाषेच्या लोकांना संघटित करायचं म्हटलं तरी ती भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये आपापसात कितीतरी बहुविधता असते. उदाहरणार्थ सगळे गुजराती भाषिक लोक एकत्र संघटित करायचे म्हटले तर गुजराती भाषा आणि संस्कृतीच्या मुद्द्यांवर ते एक होतील, पण त्यांच्यात पुन्हा कोणी शहरांमध्ये राहणारे तर कोणी ग्रामीण भागात राहणारे असतील. गुजराती स्त्रिया असे म्हणतील की आम्हाला गुजराती भाषेच्या प्रश्नांमध्ये नक्कीच रस आहे, पण आमचे मुख्य प्रश्न हे की स्त्रियांच्या श्रमाबद्दलचे आहेत. मग त्या गुजराती म्हणून संघटित होतानाच स्त्रिया म्हणून देखील संघटित होतील आणि ही स्त्रियांची संघटना अखिल भारतीय सुद्धा असू शकेल. याचाच अर्थ आपण कोण आहोत या प्रश्नाला एकच उत्तर नसते. आपण एकाच वेळी मराठी असतो, वैदर्भीय असतो आणि मुस्लिम असतो. म्हणजेच आपली ओळख काय होईल? अशी व्यक्ती फक्त मराठी किंवा फक्त विदर्भातील किंवा फक्त मुस्लिम नसेल, ती विदर्भात राहणारी मराठी मुस्लिम व्यक्ती देखील असेल. त्यामुळेच ती व्यक्ती एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा ठेवू शकते. त्यामुळे काही वेळा ती व्यक्ती भाषेच्या आधारे होणाऱ्या संघटनेला पाठिंबा देईल. त्याचबरोबर ती व्यक्ती विदर्भाच्या मागण्यांसाठीच्या संघटनेत सामील होईल आणि मुस्लिमांच्या मेळाव्याला देखील हजेरी लावेल. अशा प्रकारे लोकशाहीमध्ये विविधतेच्या आधारे राजकारण होण्यासाठी वाव मिळतो. पण त्याचबरोबर लोकशाहीत आपल्या सामाजिक गटांच्या पलीकडे जाऊन राजकारणात भाग घेण्यास सुद्धा पुरेसा वाव असतो. लोकशाही असली की काही वेळा वेगवेगळ्या समाज गटाचे संघटन होते, पण बऱ्याच वेळा विविध गट एकत्र येऊनच आपल्या सामायिक मागण्यांसाठी प्रयत्न करतात. त्यानंतर पुढे आहे विविधता आणि विषमता. बघा, समाजात विविध भाषा, धर्म, प्रदेशांचे लोक एकत्र राहत असतील तेव्हा एक प्रश्न मात्र निर्माण होतो, तो म्हणजे या बहुविध समूहांचे परस्पर संबंध कसे असणार? कित्येक वेळा कोणता तरी एक समूह शिरजोर होण्याचा प्रयत्न करतो. एखादा समूह आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ कसे आहोत हे सांगतो आणि त्यातूनच विविध समूहांमध्ये स्पर्धा तर निर्माण होतेच, पण आपण दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत अशा दाव्यांमुळे विषमता निर्माण होते. विविधता असूनही सर्व समूहांचे संबंध समानतेचे आणि सलोख्याचे राहतील याची दक्षता कशी घ्यायची हा लोकशाही पुढील मुख्य प्रश्न असतो. त्यानंतर आहे जातींची विविधता. विषमतेचं भारतातील सर्वात ठळक उदाहरण म्हणजे जाती व्यवस्था. भारतीय समाज हा अनेक जातींचा मिळून बनलेला आहे. या वैशिष्ट्याला विविधतेपेक्षा विषमतेचं स्वरूप हे अधिकच आहे, कारण जाती व्यवस्था ही एक उतरंड आहे आणि त्यामध्ये काही जाती उच्च तर काही कनिष्ठ मानल्या गेल्या आहेत. इतकंच नाही तर पारंपरिक जाती व्यवस्थेत काही जाती या अस्पृश्य मानलेल्या होत्या. पूर्वी कनिष्ठ मानलेल्या जातींमध्ये आज देखील कनिष्ठ व्यवसायांचे आणि कमी उत्पन्न असलेल्यांचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. उच्च शिक्षणाचे प्रमाण देखील या जातींमध्ये कमी आहे. त्यामुळे जातींच्या विविधतेमधून विषमतेचा प्रश्न मध्यवर्ती बनतो. भारतात गेल्या 100 वर्षापेक्षा जास्त काळ जातीभेदांच्या विरोधात अनेक चळवळी देखील झाल्या. त्यांचा मुख्य रोख जातीप्रथेचे निर्मूलन करण्यावर राहिलेला आहे. जातीप्रथा नाहीशी करणे हाच जातीय विषमता नाहीशी करण्याचा खरा मार्ग आहे. यावर आधुनिक काळामध्ये सर्वात आधी महात्मा फुले यांनी भर दिलेला आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी देखील मागासलेल्या जातींच्या प्रगतीसाठी प्रयत्न केलेले. हाच विचार दक्षिण भारतात पेरियार रायस्वामी नायकर यांनी देखील मांडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील अस्पृश्यतेचं उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे
या मताचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र जोपर्यंत जाती टिकून आहेत तोपर्यंत शासकीय धोरणांद्वारे मागास जातींना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये न्याय वाटा मिळाला पाहिजे यावर देखील महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिलेला आहे. त्यांचा हा विचार स्वतंत्र भारताच्या जातीविषयक धोरणांचा मुख्य आधार राहिला आहे. जातीभेद आणि त्यातून निर्माण होणारी विषमता दूर करण्यासाठी बघा काही मार्ग देखील शोधलेले आहेत. तर ते कोणते आहेत की आपण बघितल्याप्रमाणे जातीप्रथेच्या विरोधात विचार मांडले गेले, चळवळी देखील झाल्या आणि त्यातून जातीभेदांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही कायदेशीर तरतुदी देखील अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ अस्पृश्यतेवर संविधानाने बंदी घातली. सरकारने नागरिकांमध्ये जातीच्या आधारे भेदभाव करू नये असं देखील बंधन संविधानाने घातलं. तसेच ज्या जातींमध्ये मागासलेपणाचे प्रमाण जास्त आहे त्या जातींसाठी काही विशेष तरतुदी देखील केल्या गेल्या. अशा प्रकारे ही जातींची विविधता आहे. त्यानंतर पुढे आहे स्त्री पुरुष विषमता. स्त्री पुरुष अशी मानवी समाजाची विभागणी खरं तर फक्त त्यांच्यातील जैविक फरकामुळेच होते, पण प्रत्यक्ष सामाजिक व्यवहार मात्र स्त्री आणि पुरुष यांच्यातील विषम संबंधांवर आधारित असतात. स्त्रिया पुरुषांपेक्षा दुय्यम मानल्या जातात असा जगभरातील सर्वच समाजांचा अनुभव आहे. कुटुंबात स्त्रियांकडे कमी अधिकार असतात आणि कुटुंबाची मालमत्ता बहुतेक वेळी घरातील पुरुष सभासदांच्या नावेच असते. कामाचा मोबदला असो की बढतीच्या संधी असोत, त्यात देखील पुरुषांना झुकतं माप देऊन स्त्रियांवर अन्याय केला जातो असं अनेक वेळा दिसतं. शिवाय सार्वजनिक ठिकाणी आणि घरात देखील स्त्रियांना हिंसा, छळ, अत्याचार यांचा सामना देखील करावा लागतो असं कितीतरी वेळा आढळलं देखील आहे. ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे 1882 मध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक, म्हणजेच बघा स्त्री प्रश्नाला वाचा फोडणारं एक महत्वाचं लेखन ते मानलं जातं. विदर्भातील बुलढाणा येथे वास्तव्य असणाऱ्या ताराबाई व त्यांचे कुटुंब हे सत्यशोधकी विचारांचे होते व महात्मा फुले यांचे अनुयायी होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनातील अग्रणी पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून त्यांचं कार्य स्मरणीय आहे. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं कार्य वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. त्यांचा जन्मदिवस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांना मिळणाऱ्या या अन्याय्य वागणुकीच्या विरोधात गेल्या 101 वर्षांमध्ये अनेक स्त्री संघटनांनी आवाज देखील उठवला आणि त्यातून स्त्रियांच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. अनेक लोकशाही देशांनी स्त्री पुरुष विषमता कमी करण्यासाठी विविध कायदे देखील केले आणि यातून स्त्रियांच्या समान विकासाचा मार्ग मोकळा झाला. कित्येक देशांमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तरी स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. स्त्रियांच्या चळवळीच्या दडपणातून 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून हळूहळू एकेका देशात स्त्रियांना मताधिकार मिळाला. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताच्या संविधानाने मात्र सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांना पहिल्या निवडणुकीपासूनच मताधिकार दिला. मतदानाचा अधिकार मिळाला तरी बघा निवडणुकीला उभं राहून निवडून येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण हे जगभर अनेक देशांमध्ये आज देखील फारच कमी आहे. त्यावर वेगवेगळे उपाययोजन केले जातात. भारतात सुद्धा स्त्रियांचा राजकीय सहभाग वाढावा म्हणून गेल्या 20 वर्षापासून प्रत्येक प्रयत्न चालू आहेत. लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा असाव्यात असे प्रयत्न देखील आहेत. ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदा या ठिकाणी स्त्रियांचे प्रतिनिधित्व असावं म्हणून तेथे स्त्रियांसाठी राखीव जागांची तरतूद केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने 2011 पासून हे राखीव जागांचं प्रमाण जे आहे ते 50% एवढं केलेलं आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती, नगरपालिका नगराध्यक्ष व महानगरपालिकेचे महापौर या सर्व पदांमध्ये स्त्रियांना 50% राखीव जागा ठेवलेल्या आहेत. राजकीय अधिकारांखेरीज देखील इतर बाबींमध्ये स्त्री पुरुष समानता प्रस्थापित व्हावी यासाठी आणखी इतर प्रयत्न सुद्धा केले जातात. सरकारी नोकरी देताना स्त्रियांबाबत भेदभाव केला जाणार नाही अशी कायदेशीर तरतूद अनेक देशांमध्ये असते. भारतात सुद्धा संविधानाने तशी हमी दिली आहे. त्याखेरीज स्त्रियांच्या हितांचा तसेच त्यांना आपला सर्वांगीण विकास साधता येईल अशा अनेक योजना सरकारमार्फत राबविल्या जातात. त्यानंतर पुढे आहे धार्मिक विविधता आणि लोकशाही. समाजात अनेक धर्मांचे लोक एकत्र राहत असतील तेव्हा त्यांचे संबंध एकोप्याचे आणि समानतेचे असायला हवेत. नाहीतर विविधतेमधून विषमता आणि संघर्ष निर्माण होतील. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारशी, ज्यू इत्यादी अनेक धर्मांचे लोक राहतात. म्हणूनच भारताने सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्षतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. ते आपापले धार्मिक विधी आणि सण समारंभ साजरे करतात. त्यांच्यात परस्परांमध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंध असतात. इतकंच नाही तर कित्येक वेळा ते एकमेकांच्या धार्मिक समारंभांमध्ये सुद्धा सहभागी होत असतात. मात्र काही वेळा भिन्न धर्माच्या लोकांमध्ये मतभेदाचे, स्पर्धेचे आणि तणावाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतात. अशा वेळी सरकारला त्यात हस्तक्षेप करून परिस्थितीचं नियंत्रण करावं लागतं. म्हणजेच धार्मिक विविधतेमधून सहिष्णुता, सहकार्य, स्पर्धा व संघर्ष असे विविध प्रकारचे संबंध निर्माण होऊ शकतात. विविध धर्माचे लोक शांततेने आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहावेत म्हणून काय उपाय केले जातात? तर बघा, सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या श्रद्धेप्रमाणे कोणताही धर्म स्वीकारून त्याप्रमाणे पूजा अर्चा किंवा प्रार्थना करण्याची मुभा असली पाहिजे. यालाच धार्मिक स्वातंत्र्य असे म्हणतात. दुसरा उपाय म्हणजेच सरकारने सर्व धर्माच्या लोकांशी निपक्षपातीपणे व्यवहार केला पाहिजे. सरकारने सर्व धर्माचा सारखाच आदर करणे हा त्याचाच एक भाग आहे. एक धर्म दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असे मानले तर धार्मिक समूहांमध्ये स्पर्धा वाढायला हातभार लागू शकतो. म्हणून सर्व धर्मांना समान वागणूक देणे फार महत्त्वाचे आहे. आणि तिसरा उपाय म्हणजे संख्येने लहान असणाऱ्या धार्मिक समूहांना संरक्षण देऊन त्यांच्या विकासासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. असे झाले नाही तर काही धार्मिक समूह मागासलेले राहतील. एका धर्माचे लोक दुसऱ्यापेक्षा आर्थिक किंवा शैक्षणिक बाबींमध्ये मागे पडले तर त्यातून त्या समूहांमध्ये परस्परांबद्दल अविश्वासाचं वातावरण तयार होतं. म्हणून सर्व धर्मांच्या लोकांचा पुरेसा विकास होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यानंतर आहे विविधता आणि सत्तेतील वाटा. विविधतापूर्ण समाजामध्ये लोकशाही आणखी एका प्रकारची कसोटी लागते. जेव्हा वेगवेगळे समाज गट सत्ता स्पर्धेमध्ये उतरतात तेव्हा त्यांच्यामध्ये सत्ता वाटप कसे होते हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. जर सगळी सत्ता किंवा सगळी सूत्र कोणत्याही एकाच सामाजिक गटाकडे गेली तर ते लोकशाहीला धरून होणार नाही. सत्तेमध्ये विविध समूहांना सामावून घेतले गेले म्हणजे भिन्न सामाजिक गटांचे संबंध सलोख्याचे राहण्यासाठी हातभार लागत असतो. आणि शिवाय जर असं केलं तर असं केल्याने लोकशाही व्यवस्था देखील मजबूत होते. त्यानंतर पुढे आहे संघ राज्यातील सत्ता वाटप. भिन्न समूहांना सत्तेत वाटा देण्याचे वेगळे मार्ग असू शकतात. प्रत्येक देशातील
परिस्थितीनुसार त्याबद्दल निर्णय घेतला जातो. भाषिक आणि प्रादेशिक विविधता असली की अनेक वेळा देशांतर्गत प्रदेशांना स्वतंत्रपणे काही अधिकार दिले जातात. या व्यवस्थेलाच संघराज्य पद्धत असं म्हटलं जातं आणि त्यानुसारच संविधानामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या शासनाची निर्मिती केली जाते आणि त्यांचे अधिकार देखील नमूद केले जातात. असं केल्यामुळे प्रत्येक प्रदेशातील जनतेला स्थानिक प्रश्नांबद्दल स्थानिक गरजेप्रमाणे निर्णय घेता येतात. कोणत्याही प्रदेशात त्याची भाषा, संस्कृती किंवा स्थानिक चालीरीती या बाबींविषयीचे निर्णय देखील लादले जात नाहीत. प्रादेशिक सरकारांना कोणते किंवा किती अधिकार असावेत याचा निर्णय त्या देशाच्या संविधानात घेतलाच असतो. अशा प्रकारे प्रादेशिक सत्ता वाटप हा विविधता टिकवून लोकशाही पद्धतीने कारभार करण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. भारतात आपण अशी संघराज्य पद्धत स्वीकारलेली आहे. थोडक्यातच बघा, आपण असं पाहिलं की सर्व समाजामध्ये भाषा, प्रदेश, संप्रदाय, धर्म यांची विविधता असते. विविधता असते तेव्हा भिन्न समूहांमध्ये आपापसात विषम संबंध निर्माण होऊ शकतात आणि तसं झालं तर सामाजिक आणि राजकीय प्रश्न देखील तयार होतात. म्हणूनच लोकशाही समाजांमध्ये विविधता सांभाळून विषमता कमी करण्याचे किंवा नाहीशी करण्याचं मुख्य आव्हान असतं. या बाबतीत लोकशाही देशांच्या सरकारवर विशेष जबाबदारी येऊन पडते. लोकशाही समाजाला विविधतेच्या संदर्भात बघा 5 जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पहिली म्हणजेच विविधता जतन करणे. दुसरी आहे विभिन्न समूहामधील परस्पर संबंध सलोख्याचे व समानतेचे राहतील याची काळजी घेणे. तिसरं आहे विषमतामूलक वेगळेपणा दूर करणे. चौथा आहे भेदभाव विरहित कारभार करणे आणि 5वा आहे भिन्न समूहांना सत्तेत योग्य वाटा मिळवून देणे. तर बघा, जगामध्ये सर्वत्र लोक एका देशातून दुसऱ्या देशात संचार करत असतात आणि दुसऱ्या देशात किंवा आपल्याच देशाच्या दुसऱ्या प्रदेशात जाऊन स्थायिक होत असतात. विशेषतः गेल्या काही शतकांमध्ये जगभर लोकांची आणि समूहांची अशी सरमिसळ चालू आहे आणि ती थांबवणे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे जगभरातले सर्व समाज बहुविधतापूर्ण बनले आहेत किंवा बनू लागले आहेत. याचा परिणाम म्हणजे बहुविधतेकडे आणि इतर समूहांच्या वेगळेपणाकडे बघण्याची दृष्टी देखील आता बदललेली आहे. विविधतापूर्ण समाज जास्त सहिष्णू बनतो. विविधतेमुळे जगण्याच्या भिन्न चालीरीती आणि विचार करण्याच्या भिन्न पद्धती यांच्याशी आपला परिचय होत असतो. बहुविधतेमधून समाजामध्ये लोकशाहीला जास्त अनुकूल असे वातावरण तयार होते. म्हणूनच विविधता असण्यात चुकीचं किंवा धोकादायक असं काही नाही. उलट त्याचा सर्वांनाच फायदा होतो. हा विचार आधुनिक काळात मान्य झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण आज लोकशाही आणि विविधता हा घटक पाहिला आहे. त्यानंतर पुढे आता आपण या लोकशाही पुढील आव्हानं हा घटक बघणार आहोत. बघा, लोकशाही म्हणजे काय, लोकशाही शासन कसं काम करतं आणि विविधता व लोकशाही यांचा एकमेकांशी संबंध असतो हे आपण पाहिलं. आता लोकशाही पद्धत चालवताना कोणते प्रश्न उभे राहू शकतात याची आपण माहिती या लोकशाही पुढील आव्हानं या घटकामध्ये करून घेणार आहोत. त्यात सर्वात आधी आपण लोकशाहीला सार्वत्रिक पाठिंबा पाहूयात. गेल्या 100 वर्षांमध्ये जगाच्या सर्वच भागांमध्ये कमी अधिक स्वरूपामध्ये लोकशाही शासन व्यवस्था स्थापन झाल्या. आजच्या घडीला लोकशाही हा शासन प्रकार सर्वात जास्त प्रचलित आहे. जिथे लोकशाही नसते त्या समाजामध्ये लोकशाही निर्माण करण्यासाठी लोकांचे प्रयत्न तरी चाललेले असतात किंवा तिथली सरकार आपण लोकशाही राबवत असल्याचा दावा तरी करत असतात. तर याच अर्थाने आता लोकशाही शासन हा सर्वाधिक मान्यता असलेला शासन प्रकार ठरलेला आहे.
एकीकडे लोकशाहीचा असा विस्तार झालेला असतानाच लोकशाही शासनाच्या कार्यपद्धतीबद्दल मात्र लोकांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्न असतात. देशापुढे काही मोठी समस्या आली की अनेकांना असं वाटू लागतं की लोकशाही ऐवजी दुसरी कोणती तरी व्यवस्था असती तर बरं झालं असतं. उदाहरणार्थ, कुठे दहशतवादी हल्ले झाले की काही लोक असे म्हणू लागतात की लोकशाही असल्यामुळे दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करता येत नाही. काही लोकांना असं वाटतं की युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्यांच्या काळात लोकशाही बाजूला ठेवून शासनाला जास्त अधिकार द्यावेत. शिवाय लष्करी सत्तेचं आकर्षण असणारे लोक प्रत्येक समाजात काही प्रमाणात तरी असतातच. देशापुढच्या समस्या सोडवण्यासाठी प्रबळ नेता असावा आणि त्याने कडक शिस्तीने सर्व प्रश्न देखील हाताळावेत असे देखील अनेक लोकांना वाटत असते. अर्थातच लोकशाही ही काही परिपूर्ण किंवा संपूर्णपणे निर्दोष व्यवस्था नाही. इतर पद्धतीपेक्षा लोकशाहीचं वेगळेपण जर काही असेल तर ते म्हणजे लोकशाहीच्या गुणदोषांची आणि कच्च्या दुव्यांची चर्चा मोकळेपणाने होऊ शकते आणि त्यावर उपाय शोधले जाऊ शकतात. म्हणूनच लोकशाही पुढील आव्हानं आणि समस्या यांची माहिती घेणे आपल्याला शक्य होते. तर आपण सर्वात आधी व्यक्ती स्वातंत्र्याविषयीची आव्हानं पाहूयात. बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं मानलं जातं. आपला विकास करून घेण्याची प्रत्येक व्यक्तीला पुरेशी संधी असणं हे लोकशाहीचं एक वैशिष्ट्यच आहे. प्रत्यक्ष व्यवहारात अनेक देशांमध्ये नागरिकांच्या अधिकारांवर मर्यादा या पडलेल्या दिसतात. म्हणूनच व्यक्ती स्वातंत्र्य टिकवणं आणि त्यांचा विस्तार करणं हे नेहमीच लोकशाही पुढचं एक महत्त्वाचं आव्हान असतं. व्यक्ती स्वातंत्र्यावर येणाऱ्या 3 प्रमुख मर्यादा असतात. तर त्या 3 प्रमुख मर्यादा म्हणजेच बघा, पहिली आहे सामाजिक दडपण, दुसरी आहे असहिष्णुता आणि तिसरी आहे सुरक्षितता आणि व्यक्ती स्वातंत्र्य. तर सर्वात आधी आपण सामाजिक दडपण पाहूया. संविधानाद्वारे सर्व व्यक्तींना अधिकार देणे ही लोकशाहीची एक पायरी असते. पण असे अधिकार समाजाला मान्य नसतील तर ते कागदावरच राहतात आणि व्यवहारात व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. सामाजिक दबाव हे लोकशाही पुढील सर्वात मोठं आव्हान असतं. उदाहरणार्थ बघा, आंतरजातीय विवाहाला कायद्याने मान्यता आहे, पण समाजात मात्र अशा विवाहांना विशेष मान्यता नाही. उलट अनेक लोक अशा विवाहाच्या विरुद्धच असतात. त्यामुळे आंतरजातीय विवाह करू नये असं सामाजिक दडपण आपोआपच तयार होतं. दुसरं म्हणजेच हीच गोष्ट स्त्रियांच्या समान अधिकाराबाबत होते. कायदा अधिकार देतो, पण जर स्त्रियांनी विशिष्ट शिक्षण घेण्यास किंवा एखादा नोकरी व्यवसाय करण्यास समाजाची जर मान्यता नसेलच तर त्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधनं पडतात. या दोन्ही उदाहरणातून सामाजिक दडपणामुळे स्वातंत्र्य कसे मर्यादित होतं ते आपल्या लक्षात येईल. त्यानंतर दुसरी आहे बघा, असहिष्णुता. आपल्यापेक्षा इतरांचं मत वेगळं असू शकतं हे मान्य करून वेगळं मत मांडण्यास इतरांना मोकळीक देणे म्हणजे सहिष्णुता. आपण ज्या चालीरीती आणि जीवन पद्धती पाळतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे जीवन जगणाऱ्या समूहांना तसे करण्याची मोकळीक आहे हे मान्य करणं हे सहिष्णुतेचं लक्षण असतं. अशी सहिष्णुता हा लोकशाहीचा, समाजाचा एक आवश्यक घटक असतो. अनेक वेळा लोकशाहीच्या नावाखाली बहुसंख्याक गटाचे म्हणणे इतर थोड्या लोकांवर लादलं जातं. बहुमताचे विचार किंवा आचार अल्पमतातील लोकांनी सक्तीने स्वीकारले पाहिजे हा आग्रह लोकशाहीशी सुसंगत नाही. समाजात सहिष्णुता जेवढी अधिक तेवढी लोकशाही यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्या उलट जर समाज असहिष्णू असेल तर ते लोकशाही पुढे एक आव्हानच ठरतं. अशा समाजात परममताबद्दल आदर आणि सहिष्णुता निर्माण करणे हीच तेथील लोकशाही पुढील
पहिली जबाबदारी ठरते. त्यानंतरचं तिसरं आहे सुरक्षितता आणि व्यक्ती स्वातंत्र्य. अलीकडच्या काळामध्ये बघा, जगभरात अनेक देशांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न हा फार महत्वाचा बनलेला आहे. संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी सरकारला जास्त काळजी घ्यावी लागते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे हे सरकारचं कर्तव्यच असतं. पण ते पार पाडत असताना व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करून सुरक्षितता जपायची की अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्य देऊन सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ द्यायचा? सुरक्षितता आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचा समतोल कसा साधायचा? हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत नागरिकांना शस्त्र बाळगण्यावर बंधनं नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी वाढते आणि शस्त्रांचा, विशेष करून बंदुकांचा सर्रास दुरुपयोग होतो. म्हणून शस्त्र बाळगणाऱ्यांवर निर्बंध असावेत असा युक्तिवाद केला जातो. पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांचा त्याला विरोध असतो. आपल्याला सर्वांना सुरक्षित समाजात राहायला आवडतं. त्यासाठी गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवादी कारवाया यांचा मुकाबला देखील करावा लागतो. पण सुरक्षिततेसाठी आपल्या खाजगी जीवनात सुरक्षा दलांना किती हस्तक्षेप करू द्यायचा? लोकांच्या खाजगी चालींवरील किती लक्ष ठेवायचे? फोनवरून होणारे खाजगी संवाद ऐकण्याची मुभा पोलीस किंवा सुरक्षा दलांना असावी का? सुरक्षिततेसाठी नागरिकांना आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधनं स्वीकारायला हवीत. पण ही बंधनं लोकशाही सुसंगत आहेत का आणि त्यांच्यामुळे लोकशाही पद्धतीवर काही मर्यादा पडतात का, हा मुख्य प्रश्न असतो. लोकशाही व्यवस्था म्हणजे कायद्याचं राज्य. म्हणून तर लोकशाहीत कोणीही संशयिताला गुन्हा सिद्ध झाल्याखेरीज गुन्हेगार हे मानलं जात नाही. प्रत्येक आरोपीला न्यायालयात स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार असतो आणि आरोपीला जर वकील मिळू शकला नाही तर न्यायालय त्याला सरकारी खर्चानं वकील मिळण्याची व्यवस्था करतं. कोणाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी तर ही काळजी घेतलीच जाते. पण गुन्हेगारांना देखील कायदेशीर मार्गानेच शिक्षा व्हावी याची लोकशाहीत काळजी घेतली जाते. आणि असं जर केलं तरच सार्वजनिक सुरक्षितता राखता देखील व्यक्ती स्वातंत्र्य टिकू शकते. त्यानंतर पुढचं आहे सहभागाविषयीची आव्हानं. त्यामध्ये सर्वात पहिला आहे जनतेचा सहभाग. लोकांचा सहभाग हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा असतो. राज्यकर्ते लोकांकडून निवडलेले असावेत हे तर लोकशाहीत आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर नागरिकांनी नियमितपणे शासनाच्या कारभारावर लक्ष ठेवणे हे देखील गरजेचं असतं. सार्वजनिक प्रश्नांवर स्वतःचं मत तयार करून नागरिकांनी शासनावर प्रभाव पाडावा अशी अपेक्षा लोकशाहीत केली जाते. त्यासाठी सभा, चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांच्यामधून लोकांचा सहभाग कसा वाढवायचा यासाठी देखील विविध उपाय सांगितले जातात. तसेच लोकांच्या सहभागाला राज्यकर्ते आणि प्रशासन यांनी योग्य प्रतिसाद दिला पाहिजे असं देखील लोकशाहीत मानलं जातं. जनतेचा सहभाग 4 प्रकारचा असू शकतो. त्यातला पहिला प्रकार आहे बघा, प्रतिनिधी निवडणे. दुसरा आहे प्रतिनिधींच्या कामावर लक्ष ठेवणे. तिसरं आहे आपल्या परिसराच्या कारभारात लक्ष घालणे व भाग घेणे. आणि चौथा आहे देशाची धोरणं ठरविण्यासाठीच्या प्रक्रियेत सहभागी होणे. या सर्वच कृतींमध्ये लोकांचा सहभाग कसा वाढवायचा हे कोणत्याही लोकशाही पुढे आव्हान असतं. जगभर सर्व लोकशाही देशांमध्ये असा अनुभव येतो की लोक मतदान करतात, पण नियमितपणे राजकारणात सहभागी होणारे लोक हे फारच थोडे असतात. त्यानंतर दुसरं आहे मर्यादित मतदान. लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्त्व असतं, कारण त्याद्वारे जनता आपले प्रतिनिधी निवडून देते. हे प्रतिनिधी देशाची ध्येय धोरण ठरवतात आणि कारभार देखील पाहतात.
पण सर्व नागरिकांनी मतदान केलं नाही तर निवडून येणारे प्रतिनिधी सर्व जनतेचे प्रतिनिधी कसे ठरतील? भारतात लोकसभेच्या निवडणुकीत साधारणपणे सरासरीने 58% एवढं मतदान होत असतं. जगात अनेक लोकशाही देशांमध्ये या प्रमाणाच्या आसपासच मतदान होत असतं. म्हणजेच बघा, दर 10 लोकांपैकी 4 जण मत देत नाहीत. असं जरी असेल तर निवडून येणाऱ्या सरकारला मतदान न करणाऱ्या या 40% लोकांचे म्हणणे काय आहे हे कसं कळणार? त्यानंतर पुढचा आहे जनतेचा मर्यादित पुढाकार. प्रत्यक्ष राजकीय कृती करण्याबद्दल जनता ही फार उत्साही नसते असा त्याचा अर्थ होतो. मतदान ही तर अगदी साधी आणि प्राथमिक राजकीय कृती झाली. मग राजकारणात रस घेऊन इतर कृती करणे तर दूरच. निवडणुका होतात तेव्हा प्रचारात भाग घेण्याचे प्रमाण अगदी कमी असतं. नागरिक सभांना गर्दी करतात, पण स्वतः पुढाकार घेऊन सरकारी धोरणाबद्दल बोलणं, चर्चा करणे, लोकांना संघटित करणे अशा कृतींमध्ये जनतेचा सहभाग फार थोडा असतो. आपल्या गावात किंवा शहरातील आपण राहतो त्या भागात काही समस्या असल्या तर किती लोक स्वतःहून तक्रार करतात किंवा त्यावर उपाययोजना व्हावी म्हणून त्यांचा पाठपुरावा करतात. अशा कृतींना जनतेचा पुढाकार म्हणतात. जनतेचा पुढाकार जेवढा अधिक तेवढी लोकशाही जास्त बळकट होते. पण हा पुढाकार वाढवायचा कसा? हा सर्वच लोकशाही देशांच्या पुढील एक प्रश्न असतो. नाहीतर फक्त दर काही काळानंतर लोकांनी मतदान करून सरकार निवडून देणे एवढ्या मर्यादित अर्थानं लोकशाही अस्तित्वात राहते. त्यानंतरचा आहे सहभागाच्या संधी आणि शासन व्यवहाराचे गुंतागुंतीचे स्वरूप. लोक स्वतःहून राजकारणात पुढाकार का घेत नसावेत? आधुनिक शासन व्यवहारांचं स्वरूप हे अत्यंत गुंतागुंतीचं असतं. सार्वजनिक कारभाराचा व्याप हा खूप मोठा असतो आणि अगदी छोट्या गावापुरते निर्णय घ्यायचे म्हटले तरी त्यात अनेक किचकट नियम आणि कायदे तसेच कार्यपद्धतींच्या तपशिलांना महत्त्व असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून राजकारणासाठी वेळ देणे नागरिकांना शक्य होतेच असं नाही. शिवाय निवडणुकीखेरीज सार्वजनिक कामकाजात भाग घेण्यासाठी फार संधीही उपलब्ध नसतात. आपण प्रतिनिधी निवडून देतो, मग ते सभा भरवून चर्चा करतात आणि निर्णय देखील घेतात. त्यानंतर मंत्री आणि अधिकारी सगळा कारभार करत असतात. या सगळ्यात कोणत्याही टप्प्यावर निवडणुकीनंतर लोकांनी नियमित सहभाग घेण्यास फारसा वाव नसतो. आता आपल्या देशात मात्र गावातील किंवा शहरातील प्रभागात नागरिकांच्या सहभागाच्या तरतुदी या केल्या जातात. पण कोणत्या विषयावर किती खर्च करावा, कोणत्या विकास कामांना जास्त महत्त्व देऊन ती तातडीने सुरू करावीत, अशा प्रश्नांवर नागरिकांशी सल्लामसलत करण्यावर कमी भर दिला जातो. त्यामुळे लोकशाही आहे, पण तरीही नागरिकांचा सहभाग मात्र मर्यादित आहे. असंच चित्र बहुतेक सर्व लोकशाही समाजामध्ये आढळत असतं. लोकांनी राजकारणात आणि राज्यकारभारात जास्त सहभाग घ्यावा असं जेव्हा राज्यकर्त्यांना आणि राजकारणात क्रियाशील असलेल्या लोकांना पटतं, तेव्हा त्यासाठी विविध उपाय केले जात असतात. राजकीय पक्ष सभासद नोंदणीची मोहीम घेऊन लोकांना पक्षकार्यात सामील करून घेण्याचे प्रयत्न देखील करतात. वेगवेगळ्या संघटना लोकांच्या प्रश्नावर सभा मेळावे भरून त्याद्वारे लोकांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतात. त्याचबरोबर औपचारिकपणे म्हणजे कायदेशीर तरतूद करून लोकांना कारभारात भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग देखील अवलंबला जातो. सहभागाचे आपण जे 4 प्रकार पाहिले त्यापैकी बघा, प्रतिनिधी निवडण्यास द्यावा लागणारा वेळ म्हणजेच मतदान करण्यासाठीचा वेळ हा सर्वात कमी असतो. मतदान करण्यासाठी आपल्या रोजच्या दिनक्रमात फार
फेरफार न करता आपण सहभागी होऊ शकतो. पण बाकीच्या मार्गांनी लोकशाही राजकारणात भाग घ्यायचा म्हणजे त्यासाठी व्यक्तीला सार्वजनिक बाबींमध्ये खूप रस असावा लागतो आणि तेवढा वेळ देण्यासाठी फुरसत देखील असावी लागते. शिवाय अशा प्रकारचा सहभाग घेण्यासाठीच्या संधी राजकीय व्यवस्थेत उपलब्ध असाव्या लागतात. असं झालं तरच लोक मतदानाखेरीज इतर मार्गांनी कारणात भाग घेतील. त्यानंतर पुढे आहे बघा विषमतेचं आवाहन. 26 जानेवारी 1950 या दिवशी बघा आपण विरोधाभासांनी भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणाच्या क्षेत्रात आपल्या देशात समानता असेल, पण आर्थिक आणि सामाजिक जीवन मात्र विषमतेने भरलेलं असेल. राजकारणात आपण एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य हा सिद्धांत स्वीकारला. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आर्थिक रचनेमुळेच एक मत एक मूल्य हा सिद्धांत आपण नाकारत राहू. बघा सर्वच श्रेष्ठ समाजांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठांच्या काही कल्पना या अस्तित्वात असतात. भारतात जातीच्या आधारे अशी विभागणी देखील केली जाते, तर अमेरिकेत वर्णाच्या आधारे अशी विभागणी केली जात असते. सर्वच समाजांमध्ये स्त्री पुरुष आणि गरीब श्रीमंत अशी विभागणी ही आढळतेच. अशा प्रकारे एखादा समूह किंवा समाज गट श्रेष्ठ किंवा कनिष्ठ आहे या समजुतीच्या आधारे समाजाची विभागणी ही झालेली असते. तेव्हा बघा त्याला विषमता असे म्हणतात. विषमता कायम ठेवून जर लोकशाही समाजाने वाटचाल केली तर काय होईल? एकतर बघा मागासलेल्या समूहावर प्रगत समूहांचं वर्चस्व राहील, त्यामुळेच लोकशाहीमध्ये उणीव राहील. म्हणजे खरीखुरी लोकशाही अस्तित्वात येण्यात विषमतेमुळे अडसर निर्माण होतो. आणि दुसरी शक्यता म्हणजेच आपल्या न्याय्य अपेक्षा पूर्ण होत नाहीत असा अनुभव मागास समूहांना वारंवार येत राहिला तर लोकशाहीवरील त्यांचा विश्वास उडेल. त्यातूनच लोकशाही व्यवस्थेपुढे नवी आव्हाने उभी राहतील. म्हणूनच विषमतेचा मुकाबला करणे हे लोकशाही समाजाचं एक महत्त्वाचं कर्तव्य ठरतं. त्यात आहे पहिली सामाजिक विषमता. विविधतेचा अभ्यास करताना आपण पाहिलं की जात, धर्म आणि स्त्री पुरुष या आधारावर समाजात श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी जी विभागणी आहे ती विभागणी होत असते. त्या सर्वांचाच लोकशाहीवर प्रतिकूल परिणाम देखील होत असतो. विषम समाज रचना असलेल्या समाजात लोकशाही जर राबवायची असेल तर बघा त्या विषमतेचा सामना करण्याचं आवाहन हे स्वीकारावं लागतं. आणि तसं जर केलं नाही तर लोकशाही ही यशस्वीच होऊ शकत नाही. लोकशाही ही राजकीय समानता आणण्याची हमी देते, पण सामाजिक समानता आणण्यासाठी खास प्रयत्न देखील करावे लागतात. आणि सामाजिक समानता आणली नाही तर राजकीय समानता निरर्थक ठरू शकते. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये आपण पाहिलं की कनिष्ठ मानलेला गट, जाती समूह किंवा स्त्रिया यांना देशाच्या राजकीय सत्तेत पुरेसा वाटा मिळत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेत वाटा कसा देता येईल, त्यासाठी काय व्यवस्था करणे योग्य ठरेल हे देखील ठरवावं लागतं. तसंच विषमतेमुळे हे समाज गट इतरांच्या तुलनेत कमी प्रगत असतात. त्यांना प्रगती साधता यावी म्हणून उपाययोजना ठरवणं ही देखील लोकशाही शासनाची जबाबदारी ठरते. अशा उपायांनी समाजाच्या विविध गटांमधील अंतर किंवा विषमता कमी होईल अशी अपेक्षा असते. ही अपेक्षा जर पूर्ण झाली तर लोकशाहीचं यश मानता येईल. त्यानंतर दुसरी विषमता आहे आर्थिक विषमता. आर्थिक विषमता हे देखील लोकशाही पुढील एक आव्हान असतं. जिथे गरीब किंवा बेरोजगारी यांचं प्रमाण हे जास्त असेल त्या समाजात लोकशाही व्यवस्था असली तरी तिला अनेक मर्यादा पडतात. सर्व नागरिकांचे हित साधणे हे लोकशाहीचं एक उद्दिष्ट असतं.
म्हणूनच लोकशाहीमध्ये शासनाला गरिबी कमी करण्याची आणि गरिबांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावी लागते. त्यानुसार धोरणं देखील आखावी लागतात. जगभरातील अनेक गरीब देशांमध्ये लोकशाही शासन आहे. अशा देशांपुढे लोकशाही टिकवून गरिबीचा सामना कसा करायचा असा जो आहे तो प्रश्न हा असतो. टोकाची जर विषमता असेल तर लोकशाही नुसती नावापुरती उरते किंवा सामाजिक बंडाळीमधून लोकशाही व्यवस्था ही धोक्यात येत असते. त्यानंतर पुढचे आहे प्रादेशिक विषमता. अनेक देशांमध्ये काही प्रदेश इतरांपेक्षा जास्त प्रगत असतात आणि काही प्रदेशांचा विकास जो आहे तो विकास कमी झालेला असतो. यालाच बघा प्रादेशिक विषमता असं म्हणतात. प्रादेशिक विषमतेमुळे अप्रगत भागांमधून लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून पोटापाण्यासाठी आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी जास्त प्रगत भागाकडे जात असतात आणि परिणाम काय होतो तर विकसित भागांवर दडपण येतं. मोठ्या शहरांच्या सुविधांवर ताण पडतो. तिथे मूळचे आणि बाहेरचे असा वाद देखील सुरू होऊन सामाजिक ताणतणाव निर्माण होतात. तर दुसरीकडे मागास प्रदेशात आपल्यावर अन्याय होत आहे आणि आपल्याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे अशी भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला धोका उत्पन्न होऊ शकतो. मागास प्रदेशात प्रादेशिक आधारांवर आंदोलनं सुरू होऊ शकतात. अनेक वेळा अशा प्रादेशिक प्रश्नाला भाषेच्या मुद्द्यांची जोड मिळते. त्यातून एक विशिष्ट भाषा बोलणारे समूह इतर भाषा बोलणाऱ्या समूहांवर अन्याय करत आहेत अशी भावना निर्माण होते. समतोल विकास, साधन संपत्तीमध्ये न्याय वाटा आणि सत्तेमध्ये भागीदारी असे जे 3 मार्ग आहेत तर त्या 3 मार्गांनी प्रादेशिक विषमतेमधून निर्माण होणाऱ्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड हे देता येत असतं. मात्र हे मार्ग प्रभावीपणे अंमलात आणायचे असतील तर त्यासाठी लोकशाही आवश्यक असते. म्हणजेच प्रादेशिक विषमता हे लोकशाही पुढचं आव्हान हे असतं हे तर खरंच, पण ते आव्हान सोडविण्याचा सर्वात प्रभावी आणि न्याय मार्ग लोकशाही हाच असतो. तर थोडक्यात बघा की जगभर सर्वत्र लोकशाहीचा बोलबाला असला तरी फक्त लोकशाही असणे ही काही सर्व समस्या सोडविण्याची गुरुकिल्ली नाही किंवा सर्वच प्रश्न सुटतील याची हमी देखील नाही. सरकार आणि जनता यांनी सतत प्रयत्न केले, जनता जागृत राहिली तर प्रश्न सोडवता येतात. कोणत्याही शासन पद्धतीमध्ये दोष असतात, तसे ते लोकशाहीमध्ये सुद्धा असतात. पण हे दोष किंवा या मर्यादा दूर करण्याची अंतर्गत शक्ती ही फक्त लोकशाहीमध्येच असते. कारण लोकशाहीत सरकारला विरोध करण्याचा अधिकार नागरिकांना असतो, तसेच अंतिम निर्णय हा जनतेचा असतो. त्यामुळे जनता आपली चूक दुरुस्त करू शकते. राजकारणात राजकारणी व्यक्ती, राजकीय परिचय यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे फक्त लोकशाहीतच शक्य होते. म्हणूनच लोकशाहीपुढे अनेक आव्हानं असली तरी ती पेलण्याची ताकद देखील लोकशाहीमध्ये असते. लोकशाहीपुढे बघा जे अनेक प्रश्न निर्माण होतात त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप दुहेरी असतं. लोकशाहीत ते प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवावे लागतात. कायदे, व्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णुता यांच्या आधारेच सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असते आणि तसं जर केलं नाही तर प्रश्न सुटले तरी लोकशाही राहणार नाही. कोणत्याही समाजामध्ये मतभेद आणि स्पर्धा या गोष्टी असतातच. दुसरं म्हणजेच बघा लोकशाही पुढे असणारा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे लोकहित कसं जपायचं. लोकशाहीची नुसती कायदेशीर तरतूद असणे हे पुरेसं नसतं, तर सतत सार्वजनिक हित साधलं जाईल आणि विषमतेचा सामना केला जाईल अशी धोरणं लोकशाही पद्धतीनं शोधावी आणि राबवावी देखील लागतात. खरी लोकशाही म्हणजे
लोकशाही मार्गाने सर्व समाजाचे हित सतत सांभाळणारी व्यवस्था विकसित करणे हे होय. लोकशाहीचं वैशिष्ट्य म्हणजे अशा तयार आणि आयत्या उपायांवर लोकशाहीचा फारसा भर नसतो. जगात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या काळात कोणते मार्ग स्वीकारले गेले याचा अभ्यास करता येतो आणि त्यातूनच आपल्या परिस्थितीला लागू होणारे धडे देखील घेता येतात. इतरांच्या अनुभवापासून शिकता देखील येतं. पण अखेरीला प्रत्येक प्रश्नावर त्या समाजाला आपलं स्वतंत्र उपाय हे शोधावे लागतात आणि ते लोकशाही मार्गानेच शोधावे लागतात. म्हणजेच आपापसात चर्चा करून वाटाघाटी करून सगळ्यांना बरोबर घेऊन असे मार्ग जे असतात तर ते मार्ग ठरवावे लागत असतात. तर अशा प्रकारे आपण लोकशाही पुढीची आव्हानं हा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.